महाराष्ट्राची जीवनवाहिनी असलेल्या एसटी महामंडळाच्या जागांचा सार्वजनिक खासगी भागीदारांच्या माध्यमातून विकास करताना त्या ठिकाणी उभारण्यात येणारी नवीन बस स्थानके इतर वास्तू केवळ आधुनिक सुविधांनी युक्त न राहता आयकॉनिक आणि शहराच्या सौंदर्यात भर घालणाऱ्या असाव्यात, तसेच नागरिकांना सुविधा देखील मिळाव्यात हे पाहण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत। एसटीच्या जागा पीपीपी तत्वावरती विकसित करण्यासंदर्भात सह्याद्री अतिथीगृहात झालेल्या आढावा बैठकीत उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सविस्तर आढावा घेतलाय। परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची यावेळी उपस्थिती होती। प्रवाशांना अत्याधुनिक, सुरक्षित आणि दर्जेदार सुविधा देतानाच एसटी महामंडळाला आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यासाठी या मालमत्तांचा योग्य आणि नियोजनबद्ध वापर करावा, असं उपमुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितलंय। यावेळी एसटी महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माधव कुसेकर यांनी सादरीकरण केले। एसटी महामंडळ दररोज सुमारे 55 लाख प्रवाशांची वाहतूक करते। महामंडळाच्या ताफ्यात 15,500हून अधिक बसेस असून राज्यभर बस स्थानके आणि आगारांचे मोठं जाळं आहे। मात्र अनेक बस स्थानकांच्या इमारती 40 वर्षांहून अधिक जुन्या असून कालबाह्य पायाभूत सुविधांमुळे प्रवाशांना आधुनिक सुविधा उपलब्ध करून देण्यात अडचणी येत आहेत। त्यामुळे महाराष्ट्र एसटी महामंडळ 2.0 अंतर्गत आधुनिक, सुरक्षित आणि प्रवासी केंद्रित बस स्थानकांच्या विकासावरती भर देण्यात येत आहे, असं ते म्हणाले।